पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे पूर्वाचा आजारपण बघितलं म्हणून मी दुसऱ्या कामाला गेलो आणि त्या आजारी बाईला मदत करायला थांबलो। यात काय चुकलं माझं? पूर्वा, काय आहे समद? इतका खोटेपणा? आंटी, मी खोटं नाही बोलली। सकाळी माझी तब्येत बरी होती। हा तेव्हाचा व्हिडिओ असेल। हा, त्याच्यानंतर मी आजारी पडली। आई ग मम्मी, आता बी लय त्रास होतोय। आता बी बरं नाही वाटत आहे मम्मी। आणि आता यावर कसा विश्वास ठेवू मी? मम्मी, माझा विश्वास आहे याच्यावर। असंच झालं सर। मला असं वाटतं आपण डॉक्टरला बोलूया। हॅलो, हा डॉक्टर। डॉक्टर? हा हॅलो, डॉक्टर बडिवकर। डॉक्टर? हा बोलतोय, बोला। माझी एक मैत्रीण लय आजारी आहे। काय होतंय तुमच्या पेशंट मैत्रिणीला? सांग पूर्वा, काय वाटतंय? भूक लागत नाहीये आणि कस तरीच होते। आणि लय थकवा जाणवतोय। अरे बापरे, हे तो जाम सिरियस आहे। तुम्ही एक काम करा, पेशंटला अजिबात खायला देऊ नका। गरम पाण्याची वाफ द्या। नाही तर एक काम करा, अजिबातच रिस्क घ्यायची नसल तर तिला इथं ऍडमिट करून घ्या। काय आहे, मी ॲम्ब्युलन्स पाठवतो। पहिला तर तिला 14 इंजेक्शन घ्यावे लागतील। हा, पाठवा पाठवा, ॲम्ब्युलन्स पाठवा। नाही नको, ॲम्ब्युलन्स नको। 14 इंजेक्शन नाही नाही, मला हॉस्पिटलची लय भीती वाटते आंटी। मला आता बरं वाटायला लागलंय। हा वय, बरं वाटायला लागलंय मला आता। हा हा डॉक्टर साहेब, नाही तुमच्या बोलण्याने बरं वाटतंय तिला। हा, तरी ॲम्ब्युलन्सची काय गरज वाटली तर एक कॉल करतो। हा चालेल। निशांत, काय आहे समद? हा, आणि ह्यो आवाज? मम्मी, तांबड्याच होता तो। तिला बरं वाटावं म्हणून जरा जालीम उपाय केला। वाटतंय आता हिला बरं। मी फ्रेश होऊन येतो। मी पण येते। पूर्वा, तू माझ्या संग खोटं बोललीस। तू आजारी नव्हतीसच। आंटी, अगं मी हे सगळं निशांच्या भेटीसाठी केलं। आणि तसं मी म्हणतात ना, प्यार और जंग में सब चलता है। कसं आहे ना पूर्वा, चांगल्या कामासाठी, चांगल्या गोष्टीसाठी अगदी पाहिजेच असेल तर खोटेपणा करावा। सोन्याचं दागिनं घडवताना जसं तांब मिसळत्यात, तेवढाच तो खोटेपणा असावा। पण तांब्याच्या दागिन्याला सोन्याचं पाणी चढवून त्याला सोन्याचं दागिनं म्हणण्याचा खोटेपणा मी सहन करणार नाही। सॉरी, पुढच्या टाइमला लक्षात ठेवे, असं नाही वागणार। सॉरी। मग आता हे नाटक थांबव आणि आता घरी जा। आणि हो, एकटीच। निशांतला त्रास देऊ नकोस। वय।
आय अगं कसला विचार करायलास? लेकराचा? वय त्याच्या मित्राने त्याला एवढं मारलं, लय त्रास झाला असेल ग. त्रास होत असेल, पण तू त्याची लईच काळजी करायलास असं नाही वाटत तुला? आणि काय सारखं लेकरा लेकरा लेकरा, तो काय कुकुला बाळ आहे? अगं तसं नाही ग अस्मे, पण का कुणास ठाऊक तिला बघते तेव्हा वाटतं की अकाली मोठा झालाय तो, म्हणून त्याचं बालपण जपत असते. आणि काय ग, आपल्या खानावळीवर हल्ला झाला तेव्हा त्या 4-5 गुंडांना न घाबरता त्यांच्यावर विळी घेऊन तुटून पडलीस. मग त्या लेकराला मारत होते तेव्हा बघत का उभी राहिलीस? कारण तो नेमका कोण आहे हे तो आपल्यापासून लपवतोय, आपल्या संग खोटं बोलतोय असं वाटतंय मला. आणि कोणी खोटं वागतंय खोटं बोलतंय म्हणलं की माझं लई डोसकं फिरतं. माहिती आहे ना तुला, अजिबात सहन होत नाही मला. कसं आहे ना तायडे, पूर्वाच्या खोटेपणाचा मला राग येतोय, पण माझं नाव माझी आयडेंटिटी अस्मीपासून लपवताना तिच्या संघ आणि मम्मी संघ मी बी खोटेपणानेच वागतोय की. पण मम्मी संग आणि अस्मी संग खोटं बोलताना कुणाचं नुकसान होणार नाही याची काळजी घेतोयस तू. त्या पूर्वाचं तसं नाही, तिला जे पाहिजे त्यासाठी ती खोटं बोलत्या. मग त्यात पुढच्याचं नुकसान झालं तरी तिला काय बी फरक पडत नाही. होय, पूर्वाचं खोटं जसं उघडं पडलं तसं माझं पडू नये म्हणजे झालं. एकीकडं अस्मी, दुसरीकडे मम्मी फार बुक्का करतील माझा. दोघी बिले डेंजर आहेत आणि त्या दोघींचा एकमेकींसंग 36चा आकडा. काय करायलंय? निरंजन वाचून काय होणार नाहीये राधा. तुझी दुःख डबल व्हायची ती होणारच आहेत. आणि तुझी ही अन्नपूर्णा तुझ्या ऐवजी माझ्यावरच प्रसन्न होणार आहे. का छळताय तुम्ही दोघं बी? माझी खानावळ आणि माझी अन्नपूर्णा यासनी तरी मध्ये आणू नका. हे, कसली तुझी हा अन्नपूर्णा काय तुझी एकटीची आहे वय? काय बी बोलते. का आलाय? लोकांच्या घरात घुसून त्यांना भा करायची सवय मला. का आलंय म्हण? पैसे दे मला, पैसे मागाय आलोय. पैसे कुठे आहेत माझं? 10 लाख कुठे आहेत माझं? हा, डबलच्या स्कीमला लावले काय? म्हणजे मी व्याजवर व्याज भरायचं आणि तू पैसे कमवायचे फुकटचे. काय पैसे कुठे आहेत माझं? पैसे माझी शपथ घेऊन सांग, पैसे कुठे आहेत? कुठं ठेवलंय? बोल तू. राधा का? आणि तसं मी तुझा काय भरोसा ग? माझी खोटी शपथ घ्यायचीस आणि मीच मरायचो. पण खरं सांगू का राधी तुला, मला पैसे नकोच आहेत. आता मला तुझी ही खानावळ पाहिजे. यामिनी इथली मालकी नसेल आणि तू
तुला या शांतीच्या जागी ठेवीन मी. हा. आणि शांता शांता कायमची रिटायर, मग फुल टू जगण्याच्या सेवेत जात. राधा, काय बी बोल नको आणि काय बी विचारू नको. एवढंच सांगते का, मी जिवंत आहे तोवर तुला इथून कोण बी काढणार नाही. आणि यातलं काय बी आसमीला तर नकोच, आणि तायडीला बी सांगू नको. ते उगाच रडत बस. मी असं समोर आलो की तुम्ही काही बोलत का नाही हो? तुमच्याशी काय अन कसं बोलू? बरं मी काय म्हणतो, बोलू नका, पण जरा ऐकून तर घ्या. ते मी पुढच्या शिक्षणाबद्दल तुम्हाला विचारलं होतं, त्याचं काय ठरवलं? नाही ठरलं अजून. अहो मग ठरवा की. तुम्ही असा आग्रह नका करू. हो आग्रह काय, मी तर म्हणतो जबरदस्ती केली पाहिजे. काय काय म्हणलास? आग्रह, जबरदस्ती? थोडं थोडं ऐकलंय मी. नाही नाही, तुम्ही अर्धवट ऐकलो. तुम्ही समजताय तसं काही नाहीये. मग कसं आहे, बोल. तुम्ही काहीतरी सांगा की हो यांना. यांचा राग फार डेंजर आणि स्फोटक आहे. मी काय बोलणार म्हणा. त्याचं काय, मी त्यांना यांच्या पुढच्या शिक्षणाबद्दल सांगत होतो. माझ्या मनात तसं काही नाही. हो, शिक्षण फार महत्वाचं असतं हो. तुम्ही जरा समजावून बघा की. बघते येतो. ते काय ठरवलं ते सांगा मग मला. हा अरे तुझी बाईक घेऊन जा की. हा पुढे बघून जा बाबा, नाहीतर इथं आम्हाला कामाला लावशील. कधी कधी मला खरंच कळत नाही, हे खरंच बावट आहे का असं नाटक करतोय ते. शिंदे सर असते तर काय तर मदत केली असती. निदान यातनं बाहेर पडायचा मार्ग तरी सुचवला असता. राधाक्का, राधाक्का, सर तुम्ही 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. एवढं जगून काय करायचंय, आत्ताच बस झालाय मला. असं का म्हणालाय? ही जोडी परत जमली वाटतं. म्हणजे मग न्यूज व्हायरल व्हायलाच पाहिजे की. या ना, चहा ठेवते. नाही नको, मी बाहेरच ठीक आहे. का, काय झालं? नाही असं काही झालं नाहीये.
पण सर, गावदेवीच्या उत्सवाच्या वेळी सगळ्या गावासमोर यामिनीने जी शंका घेतली ना, खानावळीत नुसतं जेवाय जात आहे का आणि काय? त्यांनी सगळे संदर्भ बदललेत राधाक्का. कुणी मस काय बी म्हणा, पण माझ्यानी तुमच्या मनाला माहिती आहे का तुम्ही मला बहिणीगत समजता येते. कुणाला काय म्हणायचं ते म्हणू दे. यामिनी तसं म्हणली म्हणून तुम्ही इकडे याचं बंद केलेलं? नाही, तेवढंच फक्त कारण नाही. मध्यंतरी माझी तब्येत सुद्धा बिघडली होती, मुलांकडे गेलो होतो. तब्येत बिघडलेली म्हणजे काय झालं? अगं 1.5 महिन्यांपूर्वी अटॅक आला होता मला. अरे देवा, सांगितलं बी नाही तुम्ही. आता बरं आहे का? बरं आहे आता. मी मुलाकडेच होतो. माझ्याकडे होते नव्हते तेवढे सगळे पैसे त्याला घरासाठी दिले. गोड वागणारा माझा मुलगा आणि सून आता बदललेत. आता माझ्याचकडे पैसे नाहीयेत म्हटल्यावर माझी त्यांना अडचणच वाटायला लागली. मग काय, आलो परत. ह्यांचं काय गुलुगुलू चाललंय काय माहिती. अस्मी विचारत होती मला, असं मला शेजाऱ्यांकडनं कळलं. काही अडचण आहे का? हेच अडचणीत आहेत तर यासनी माझी अडचण कशी सांगू? काही अडचण असेल तर इथली खोली विकेन मी, पुन्हा जाईल मुलाच्या आश्रयाला. त्यात काय? नाही नाही, तसं काय बी नका करू. तसं अडचण अशी काय नाही, काळजी बी काय नाही. मला काळजी फक्त अर्चनाच्या लग्नाचीच होती. ठरलेलं लग्न मोडलं कारण कळलंय मला. पण तू अजिबात काळजी करू नकोस. अर्चनासाठी आपण अजून चांगलं स्थळ शोधून काढू आणि पुढच्या बैठकीला मी स्वतः हजर राहीन. तायडे, तुझा फोन दे की. आधी काय काम आहे ते सांगायचं, मग मिळणार मोबाईल. दे ना. अगं आज काय करते बघू दे. लवंगी मिरचीचा नंबर पाहिजे ना? लईच आठवण आले वाटतं. बरं, तिनं नंबर दिला नाही का तुझी हिंमत झाली नाही तिला नंबर मागायची? हे ते काय तर असू दे, तू फोन देणारच का नाही ते सांग. तायडे, अगं बारक्या भावाला कॉपरेट करावं. ओके, तर तुझ्याकडं 2 ऑप्शन्स आहेत. तायडे, अगं काय आहे? गप्पा ऐकायचं. पहिला, तू आता तिच्याकडे जायचं, तिच्याकडनं नंबर घ्यायचा आणि तिला फोन करायचा. ऐक ऐक. आणि दुसरा, माझ्या मोबाईल मधनं तुला तिचा नंबर मिळेल, हा? पण मी तुला तिचा नंबर सांगणार नाही. माझ्या कॉल लॉग्स मधनं तुला तिचा नंबर ओळखायला लागेल. आणि जर तू तिचा नंबर ओळखलास तर तुझ्या मोबाईल मधनं तिला कॉल करायचा. होय, पण एकदाच. एकदाच? एकदाच म्हणजे? म्हणजे एकदाच, फक्त आत्तापुरतं. पुढच्या वेळेला तू स्वतः तिच्याकडनं नंबर घ्यायचा आणि मग कॉल करायचा. हे मान्य असेल तर माझा मोबाईल मिळेल. हा? तायडे, काय फालतूगिरी. आज कुठं असतंय वय? हिता असंच असतंय. मान्य असेल तर सांग, नाहीतर सोड. लय काम आहे. नाही, बस बस बस. मान्य. दे फोन दे. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? तुझ्या बर्थडेच्या दिवशी फोन आलता.
हा आणि वेळ नाश्त्याला फोन आलता, आठवते मला. हा यो नंबर आहे ना? वय हा हॅलो. हॅलो.